जय श्रीराम. क्षणाला क्षण आणि दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असतं. कधीतरी, कुठेतरी, केव्हा तरी असा क्षण येतो जो आपलं अख्खं आयुष्यच बदलून टाकतो. फक्त तो क्षण आपल्याला ओळखता आला पाहिजे मैत्रिणींनो. यालाच आयुष्याचा टर्निंग पॉईंट म्हणतात. जय श्रीराम. रोजच्या दिवसाप्रमाणे माझ्या आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे. मी माझ्या शिलाईच्या खोलीमध्ये आली आहे. साफसफाई करून टेबल आवरून मी आता माझ्या रोजच्या दिनचर्येला सुरुवात केली आहे. आज एक अस्तरचं साधं कटोरी ब्लाऊज शिवण्यासाठी मी ब्लाऊजची कटिंग करत आहे. त्यासाठी मी माझं पेपर कटिंग घेतलेलं आहे. मी कस्टमरच्या मापाप्रमाणे त्यांची नावं टाकून पेपर कटिंग बनवून ठेवते. म्हणजे प्रत्येक वेळेला नवीन पेपर कटिंग करण्याची गरज पडत नाही आणि ब्लाऊजमध्ये सारखीच फिटिंग येते आणि ब्लाऊज कटिंगमध्ये आपला वेळही कमी जातो. या ठिकाणी मी अस्तर धुवून इस्त्री करून घेतलेलं आहे आणि त्यावरती आता एक एक पेपर कटिंग ठेवून मी त्याचं चॉकने मार्किंग करून घेत आहे. पेपर कटिंग असल्यामुळे ब्लाऊज कटिंग करणं अगदी कमी वेळामध्ये होतं. एकाच कस्टमरचे 3-4 ब्लाऊज ज्या वेळेला असतात त्यावेळेला हे पेपर कटिंग फार उपयोगी पडतं. कस्टमर परत परत माझ्याकडे ब्लाऊज टाकतात, त्यामुळे मला मग एक वेळा आलेल्या कस्टमरचं मी अशा पद्धतीने पेपर कटिंग करून ठेवते, जेणेकरून पुढच्या वेळेला जेव्हा ते ब्लाऊज टाकतात त्यावेळेला मला ते इझिली कट करता येतं. आता अशा पद्धतीने अस्तरची पूर्ण कटिंग झालेली आहे. मागचा भाग, पुढचा भाग, योकपाट, बाही. इथे बाहीला जोड येणार आहे, अस्तर थोडं कमी आहे त्यामुळे. आता ह्याच अस्तरच्या कटिंगच्या मापाने मी मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा मेन कपडा कट करणार आहे. या ठिकाणी हा कपडा बऱ्यापैकी व्यवस्थित आहे, त्यामुळे इस्त्री करण्याची गरज नाही. आता त्याची उलटी घडी करून घेतली आहे मी आणि एक एक कापलेला अस्तरचा तुकडा त्यावर अशा पद्धतीने सेट करून मेन ब्लाऊज पीसच्या कपड्याची आता कटिंग करणार आहे. या ठिकाणी हा ब्लाऊज पीस थोडा कमी आहे मापाला, त्यामुळे बाहीला इथेही जोड येणार आहे, अस्तराला जोड येणार आहे त्याप्रमाणेच. अशा प्रकारे जेव्हा ब्लाऊज पीस कपडा कमी असतो, अस्तरचा कपडा कमी असतो, तेव्हा ब्लाऊज शिवायला थोडा वेळ जास्त लागतो. कटिंग पण त्याप्रमाणे ब्लाऊजची अतिशय व्यवस्थित करावी लागते, जेणेकरून कमी कपड्यामध्ये व्यवस्थित ब्लाऊज बसवता येईल. तर 1 बाय 1 इथे मी कटोरी, योकपट्टी, मागचा भाग, पुढचा भाग आणि अस्तरपेक्षा हे थोडंसं मेन कापड जास्त ठेवून आपल्याला कापावं लागतं. इथे बाहीला पण पुन्हा इथे जोडच येणार आहे. शिलाई करताना ते दिसेलच मी जोड कशा पद्धतीने देत आहे. बाहीला जोड देताना तो नेहमी मागच्या बाजूला झाकला जाईल आणि डाव्या बाजूला जास्त जोड येईल या पद्धतीने मी देत असते. उजव्या बाहीला जोड दिसत नाही. आता हे अशा प्रकारे गुंडाळून जेव्हा मी मशीनवर बसेल तेव्हा ते मला व्यवस्थित एका ठिकाणी सगळं मिळेल. इथे मी मशीनवर आली आहे शिलाई करण्यासाठी. आता एक एक अस्तरचा भाग, उजवा भाग, डावा भाग अशा पद्धतीने लावून घ्यायचा आणि मग जोडायला सुरुवात करायची. थोडंसं व्यवस्थित सिस्टमॅटिक शिस्तीने काम केलं की काम अतिशय कमी वेळात आणि फिनिशिंगने पूर्ण होतं. हा माझा अनुभव आहे. शिलाई काम करणाऱ्या मैत्रिणींनाही हा असा अनुभव असेलच. अस्तर जोडताना शक्यतो मी मोठ्या दाबाची शिलाई टाकते, 5 नंबरची. म्हणजे अस्तर आणि मेन कापड जोडताना ते लवकर जोडलं जातं. एक्स्ट्राचा जो भाग आहे शिलाई केल्यानंतरचा मेन कपड्याचा तो कापून घेत आहे. कटोरी ब्लाऊज साधं आहे, हे त्याच्यात डिझाईन वगैरे काही नाही आहे, त्यामुळे अगदी तासाभरातही हे ब्लाऊज होऊन जातं प्रॅक्टिस असेल तर. नवीन शिकणाऱ्यांना थोडा वेळ लागतो. कटोरी जोडताना थोडंसं काळजीपूर्वक जोडावी लागते, नाहीतर पूर्ण कटोरी दोन्ही एकाच बाजूच्या होऊन जातात. छोट्या छोट्या टिप्स असतात, सरावातनं अनुभवातनं आपण त्या शिकत जातो. या ठिकाणी पुढचा भाग पूर्ण झालेला आहे.
इथे आता हुक पट्टी आयपट्टी मी जोडून घेते आहे. मेन फॅब्रिकचा कपडा कमी असल्यामुळे मी इथे अस्तराचंच कापड लावलं आहे. मेन फॅब्रिकचा कपडा जास्त असेल तर इथे मी बऱ्याचदा आयसाठी अस्तराचा कपडा वापरत नाही, मेन कपड्याचाच कापड वापरते. मागचा भागही या ठिकाणी करून घेतलेला आहे. बाही इथे मी जोडत आहे. बाहीला या ठिकाणी जोड येणार आहे कारण मेन कापड आणि अस्तरचं कापड दोन्ही कमी होते मापापेक्षा. समोरच्या भागाची पायपिंग मी करून घेतली आहे. आता मागचा भाग पुढचा भाग जोडून बाही जोडून फिटिंग टिपा या ठिकाणी मी देणार आहे. इथे मेन कापड कमी असल्यामुळे मी मागच्या गळ्याला गोठ घेतलेला नाही आहे. गोठसाठी कारण क्रॉसमध्ये जास्त मोठी पट्टी लागते, तेवढी मोठी पट्टी या कपड्यामध्ये निघत नव्हती, म्हणून अस्तरचा मागचा गळा उलटपुलट करूनच शिवलेला आहे. बऱ्याचदा आपल्याला असं करावं लागतं. जर अगदीच कस्टमर नाही म्हणाले तर मग वेगळ्या कपड्याची किंवा कॉन्ट्रास्ट कलरची पायपिंग मी लावून देत असते. बाही जोडत आहे या ठिकाणी. बाही जोडताना मी बाहीचा मध्य काढते, अर्धा भाग अगोदर जोडते आणि मग पुढचा भाग नंतर जोडते. याने बाही कमी पडत असेल तर आपल्याला लक्षात येतं लगेच की बाही कमी पडत आहे, तिथे बरोबर जॉईंट देता येतो. मग या ठिकाणी मी एक अंदाजे फिटिंग टिप मारून घेतलेली आहे. आता माप जे आहे त्याप्रमाणे मार्किंग करून मग त्या ब्लाऊजवरती मी फिटिंगच्या टिपा पुन्हा एकदा टाकणार आहे. 3 ते 4 फिटिंगच्या टिपा टाकत असते. या झाल्या फायनल फिटिंगच्या टिपा. दोन्ही बाजूच्या फायनलच्या फिटिंगच्या टिपा टाकून झाल्या आहे. अशा पद्धतीने हे साधं कटोरीचं 38 साईजचं ब्लाऊज तयार आहे. आता याचे हुक आणि आय करून घेणार आहे. अशा पद्धतीने हा ब्लाऊज तयार झाला. बाहीला जोड बघत असाल तुम्ही, डाव्या बाजूला मी मागच्या बाजूला जोड दिलेला आहे, ज्यानेकरून तो पदराखाली झाकला जातो. अशा पद्धतीने हे ब्लाऊज हुक आय करून रेडी आहे. तुम्हाला आजचा माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल रिजू क्रिएटिव्ह वर्ल्डला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.